प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपला तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावात आपल्या सर्वांचे उपासना कार्यक्रमात हार्दिक स्वागत. प्रियांनो, आजच्या कार्यक्रमात आपण शौल राजाच्या मृत्यूनंतर काय काय घडामोडी झाल्या याबाबत माहिती घेणार आहोत. कोणत्याही मोठ्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर आणि विशेष म्हणजे जेव्हा ती राजा असते त्यावेळेस दोन गोष्टींवर त्या मृत्यूचा प्रभाव कायम पडतो. एक म्हणजे राजकीय स्थिती आणि दुसरी म्हणजे गृहस्थिती. शौलाच्या मृत्यूनंतर राजकीय परिस्थिती आणि गृहस्थिती कशी बदलत गेली हाच आपल्या अध्ययनाचा विषय आहे. तर मग चला प्रियानो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यानो, आम्ही शमूएलाच्या दुसऱ्या पुस्तकाच्या अध्ययनाला सुरुवात केलेली आहे. आज दुसरा अध्याय आम्ही अभ्यासणार आहोत आणि त्यानंतर तिसऱ्या अध्यायाला आपण सुरुवात करूया. दुसऱ्या अध्यायामध्ये दाविदाला यहुदावर राजा म्हणून नियुक्त करण्यात येते याविषयी सांगण्यात आलेले आहे. दावीद परमेश्वराच्या मार्गदर्शनानुसार वर हेब्रोनला जातो, जेथे यहुदा वंशावर त्याला राजा नियुक्त करण्यात येते. अब्नेर, जो शौलाच्या सेनेचा सेनापती होता, त्याने शौलाच्या इशबोशेत ह्या पुत्राला अन्य 11 वंशाच्या लोकांवर राजा नियुक्त केले. परिणामस्वरूप आम्हाला दिसतं की यादवी युद्ध सुरू झाले. दुसरा अध्याय पहिलं वचन पहा काय सांगतं. शमूएलाचे दुसरे पुस्तक दुसरा अध्याय पहिलं वचन. यानंतर दाविदाने परमेश्वरास प्रश्न विचारिला की मी यहुदाच्या एखाद्या नगरात जाऊ काय? परमेश्वराने म्हटले, जा. दाविदाने विचारिले, कोणीकडे जाऊ? त्यांनी म्हटले, हेब्रोनास जा. ह्या ठिकाणी यानंतर हे शब्द आम्हाला शौल आणि योनाथन यांचा मृत्यू व त्यानंतर त्यांच्या मृत्यूबद्दल केल्या गेलेल्या शोकानंतरच्या वेळेबद्दल सांगतात. आता शौल ह्या चित्राच्या बाहेर आहे. काय करावे ह्याची दाविदाला माहिती हवी आहे. तो परमेश्वराला विचारतो, काय मी यहुदाच्या कुठल्या एका नगराला जाऊ? त्याने हा प्रश्न का विचारला? श्रोत्यांनो, लक्षात घ्या की तो पलिष्टी देशात आहे. शौलाचा मृत्यू झाला आहे आणि दावीद त्यानंतरचा राजा आहे. त्याची पुढची मोहीम काय राहणार? जोपर्यंत परमेश्वराचे मार्गदर्शन प्राप्त झाले नाही तोपर्यंत तो वाट पाहत राहिला. दाविदाने हे शिकून घेतले होते की जोपर्यंत परमेश्वराचे मार्गदर्शन मिळणार नाही तोपर्यंत वाट पाहायची. देवाने त्याला सांगितले की हेब्रोनला जा. हेब्रोन हे देशाच्या दक्षिणेकडे होते, पलिष्टी सीमेपासून अधिक दूर नव्हते. परमेश्वर त्याला सांगत आहे की सांभाळून जा. मनाला वाटेल तशा प्रकारे लहरेतील त्याप्रमाणे जाऊन त्याला इस्रायलवर सत्ता मिळवायची नव्हती, परंतु त्या देशामध्ये जाऊन स्वतःला लोकांकरिता उपलब्ध करायचे होते. दुसरं वचन सांगतं, मग दावीद इस्रायलीन अहिनवाम आणि नाबालाची स्त्री कर्मेलीन अबिगैल या आपल्या दोघी स्त्रियासह तेथे गेला. जेव्हा दावीद हेब्रोनकडे गेला तेव्हा त्याने सोबत दोन्ही बायका घेतल्यात. कदाचित आपण विचाराल की काय माणसाने 2 बायका कराव्यात म्हणून परमेश्वर स्वीकृती देतो, परवानगी देतो? नाही श्रोत्यानो, ह्या गोष्टीचा पुरावा आहे की ह्यामुळे दाविदाला फार त्रास सहन करावा लागला आणि पुढे आम्हाला दिसेल की त्याच्या अजूनही अधिक बायका झाल्यात. तिसरं वचन सांगतं, त्याप्रमाणेच दाविदाबरोबरचे पुरुष होते त्या सर्वांस आपापल्या कुटुंबासह त्याने बरोबर नेले व ते हेब्रोनाच्या गावात जाऊन राहिले. दाविदाचे प्रामाणिक लोक सुद्धा त्यांच्या कुटुंबासोबत हेब्रोन ह्या ठिकाणी आलेत आणि तेथे वस्ती करून राहू लागले. चौथं वचन, यहुदी लोकांनी तेथे जाऊन दाविदास अभिषेक करून यहुदाच्या वंशाचा राजा नेमिले. दाविदास असे कळून आले की शौलास ज्यांनी मूठ माती दिली ते याबेश गिलादचे लोक होते. आता दाविदाने स्वतःला ह्या लोकांच्या कामी येण्याकरिता तयार केले. त्याच्याच वंशाचे लोक त्याला यहुदाच्या वंशावर राजा म्हणून अभिषेक करण्याकरिता येतात. दावीद एक फारच बुद्धिमानीचे कार्य करतो. ज्या लोकांनी शौलाचे दफन केले ते पुरुष होते जे त्याच्यावर श्रद्धा ठेवणारे होते आणि आता त्यांच्या त्या चांगल्या कार्यासाठी दावीद त्यांचे आभार मानतो. दाविदाच्या मनात परमेश्वराच्या अभिषिक्ताविषयी फार मोठा आदर होता आणि त्याला 2दा
त्याचा घात करण्याचा आणि स्वतःला राजा बनवण्याचा प्रसंग मिळाला होता, परंतु त्याने तसे केले नाही. दाविदाचे चांगले गुण एका नियमाच्या रूपात प्रचलित झालेत, कारण त्याच्या पापामुळे ते दिसेनासे झाले होते. ते एका ढगाप्रमाणे जो आकाशाला आच्छादून सूर्यप्रकाशाला लपवतो, त्याप्रमाणे ह्या पापामुळे त्याच्या जीवनातल्या प्रकाशाला त्याने लपवले होते. बऱ्याच दृष्टिकोनातून दावीद एक विलक्षण पुरुष होता आणि नंतर त्याने प्रत्येक दिवशी आपल्या त्या भयंकर पापाची किंमत भरली. आता आम्हाला दिसतो श्रोत्यानो की याबेशने गिलादच्या लोकांना धन्यवाद दिलेत. 6 आणि 7 वचने पुढे सांगतात, आता परमेश्वर तुम्हाशी दयेने व सत्यतेने वर्तो तुम्ही हे कृत्य केले आहे. या तुमच्या चांगुलपणाचा मोबदला मीही तुम्हास देईन. हिम्मत धरा, शूर व्हा. तुमचा स्वामी शॉल मृत्यू पावला आहे आणि यहुदाच्या घराण्याने मला अभिषेक करून आपल्यावर राजा नेमिले आहे. श्रोत्यानो, नंतर त्याने त्यांचे सहकार्य आणि श्रद्धा ह्यांची मागणी केली. एका राजाच्या रूपात त्यांनी त्याला सहकार्य द्यावे, कारण परमेश्वराने त्याचा अभिषेक केला होता. ज्या प्रकारे त्यांनी शौलाला सहकार्य दिले त्याप्रमाणे त्याला सुद्धा द्यावे ही त्याने मागणी केली. लक्षात घ्या की ह्या ठिकाणी तो फार कुशल आणि चतुर रीतीने, प्रशंसनीय रीतीने पुढे जात आहे. ह्या ठिकाणी आम्हाला ही वास्तविकता ओळखायची आहे की शॉल आणि योनाथान ह्या दोघांना मुले होती आणि त्यांच्यापैकी एक तरी राजासनावर आरूढ होण्यास लायक असणे अगदी व्यवहार्य होते. आणि जर परमेश्वर मधात पडला नसता तर तसे झाले सुद्धा असते. अब्नेर जो शौलाच्या सेनेचा सेनापती होता, तो त्वरित हालचाल करू लागला आणि त्यांच्यापैकी एकाला राजा करण्याचा त्याने शिकस्तीने प्रयत्न केला. लक्षात घ्या श्रोत्यानो, त्याने काय केले? 8 आणि 9 वचने आम्हाला पुढे सांगतात, इकडे नेराचा पुत्र अब्नेर जो शौलाचा सेनापती होता, तो शौलाचा पुत्र इशबोशेत याच बरोबर घेऊन नदी पलीकडे महनाईम येथे गेला आणि त्याने गिलाद, अशुऱ्यांचा देश, इस्रेल, एफ्राईम, बन्यामीन वगैरे एकंदर इस्रायलांवर त्यास राजा नेमिले. या ठिकाणी राष्ट्राच्या विभागणीला प्रारंभ झाला, जी शल्मोनाच्या कारकिर्दीनंतर यरोबामने विद्रोहाला सुरुवात केली तेव्हा झाली. ही पहिली दरार ह्या ठिकाणी पडली, एकता भंग झाली. सर्वप्रथम दाविदाला यहुदाच्या दक्षिणी राज्यावर राजा नेमण्यात आले, परंतु उत्तरी वंशांनी इशबोशेतला, जो शौलाचा मुलगा होता, त्याला राजा केले. 10 आणि 11 वचने, शौलाचा पुत्र इशबोशेत इस्रायलावर राज्य करू लागला तेव्हा तो 40 वर्षांचा होता. त्याने 2 वर्ष राज्य केले, पण यहुदाचे घराणे दाविदास धरून राहिले. हेब्रोनात दाविदाने यहुदाच्या घराण्यावर राज्य केले. त्याची मुदत 7.5 वर्षांची होती. हा त्या यादवी युद्धाचा मध्यांतर होता. उत्तरी राज्य आणि यहुदाच्या वंशातील दाविदाचे राज्य जे दक्षिणी प्रांतात होते, त्या युद्धामधील हा मध्यांतर होता. या युद्धाने राष्ट्राची भौगोलिक संपत्ती रिकामे केली, राष्ट्राची शक्ती कमी केली आणि ही खरोखरच फार दुःखाची गोष्ट होती. 12 आणि 13 वचने पहा, मग नेराचा पुत्र अब्नेर आणि शौलाचा पुत्र इशबोशेत यांचे सेवक महनाईमाहून गिबोन येथे गेले. इकडे सरुवेचा पुत्र यवाब व दाविदाचे सेवक हे बाहेर पडले आणि त्या उभय सैन्यांची गिबोनाच्या तलावापाशी गाठ पडली. तिथे एक सैन्य तलावाच्या एका बाजूला व दुसरे दुसऱ्या बाजूला उतरले. श्रोत्यानो, अब्नेर आणि यवाब ह्या दोघांनी असे काही करण्याचे ठरवले जेणेकरून हे युद्ध टळल्या जाईल. परंतु आपणास चांगल्या प्रकारे माहीत आहे आणि ज्या देशात आम्ही राहत आहोत त्या देशात आम्हाला ह्याची कल्पना आहे की जेव्हा एका पक्षाचे लोक काही करण्याचा निश्चय करतात आणि दुसऱ्या पक्षाचे लोक काही दुसरे करण्याचा निश्चय करतात, तेव्हा त्यांच्यामध्ये बोलणे करून काही तडजोड करणे व्यर्थ ठरते. सामान्यपणे अशा प्रकारे करणे एक निरर्थक कृती ठरते आणि हेच ह्या ठिकाणी होत होते. 14 ते 16 वचने पुढे, तेव्हा अब्नेर यवाबास म्हणाला, तरुण पुरुषांनी उठून आपल्या पुढे 2 हात खेळावे. यवाबाने म्हटले, बरे. त्यांनी उठावे. शौलाचा पुत्र इशबोशेत याचे 12 तरुण बन्यामिनी आणि दाविदाच्या लोकातले 12 असे संख्येने सारखे पुरुष उठून पुढे सरसावले. तेव्हा त्या सर्वांनी एकमेकांची मस्तके धरून आपल्या तरवारी आपल्याबरोबर झुंजणाऱ्यांच्या कुशीत खुपसल्या व ते सर्व एकदम पडले. यावरून त्या स्थळाचे नाव हेलकथ हसुरीम अर्थात तीक्ष्ण धारेच्या सूर्यांचे क्षेत्र असे पडले. हे गिबोनात आहे. अब्नेर म्हणाला की तरुण पुरुषांनी उठून आपल्या पुढे 2 हात खेळावे. यवाब ह्याकरिता तयार झाला.
ह्याच प्रकारे ते ह्या गोष्टीचा निकाल लावणार होते. 17वे वचन. त्या दिवशी तुंबळ युद्ध झाले. दाविदाच्या सेवकांपुढे अब्नेर व इस्रायल लोक यांनी हार खाल्ली. श्रोत्यांनो, दावीद आता अनेक लष्करी छावण्यांच्या बाबतीत एक अनुभवी आणि जुना असा व्यक्ती होता. आता तो, ज्याला आपण शमूएलाच्या पहिल्या पुस्तकात प्रथम भेटलो, तो भोळा, लहान मेंढरी चारणारा दावीद नव्हता. त्याने डोंगराच्या गुहेत कपारीत लपून आपले जीवन घालवले होते आणि त्याने स्वतःभोवती लढाईकरिता लोक एकत्रित केले होते. अशा प्रकारच्या लढायांचा त्याला सराव होता आणि तो त्यामध्ये प्रवीण झाला होता. म्हणून त्याचे लोक अब्नेर आणि त्याच्या लोकांवर, जे फार तरबेज होते आणि संख्येत अधिक होते, त्यांच्यावर विजय मिळू शकलेत. आता मी आपले लक्ष एका अशा गोष्टीकडे वेधू शकते जी ह्या ठिकाणी घडली आहे, जी नंतर फार महत्वाची भूमिका निभावणार आहे. अब्नेरच्या पाठोपाठ असायेल आला. असायेल योवाबचा भाऊ होता, जो दाविदाचा सेनापती होता. अब्नेर शौलाचा सेनापती होता. अठरावं वचन आम्हाला पुढे सांगतं, सरुबेचे तिघे पुत्र योवाब, अभिषय व असायेल तेथे होते. त्यातला असायेल हा हरिणासारखा पायांचा चपळ होता. सरुबा ही दाविदाची बहीण होती, हे लक्षात घ्या. तिचे फार वैशिष्ट्यांनी पूर्ण असे 3 पुत्र होते
आणि आताच त्यांची नावे आम्ही वाचलीत. 19 वचन. असायलाने अबिनेराचा पाठलाग केला, तो त्याच्या पाठीस लागला असता उजवी डावीकडे वळला नाही. श्रोत्यानो, अब्नेरच्या तुलनेमध्ये असायल काहीच नव्हता. म्हणून अब्नेर त्याला सावधान करतो, त्याला चितावणी देतो. 22 आणि 23 वचने पुढे आम्हाला सांगतात, अब्नेर पुन्हा असायलास म्हणाला, माझा पाठलाग करण्याचे सोडून दे. तुला मारून जमिनीवर पाडण्यास मला का लावितोस? मग तुझा भाऊ यवाब यास मी आपले तोंड कसे दाखवू? तरी तो काही केल्या मागे सरेना. तेव्हा अब्नेराने आपल्या भाल्याचा दांडा त्याच्या पोटात असा खुपसला की तो त्याच्या पोटात जाऊन पाठीतून निघाला आणि तो तेथेच पडून मेला. असायल मरून पडला. त्या ठिकाणी जेवढे लोक आले तेवढे स्तब्ध उभे राहिले. श्रोत्यानो, अब्नेरने यवाबच्या भावाला मारले. ह्याचाच अर्थ की यवाबच्या मनात आता त्याच्याविषयी कडूपणा, घृणा आणि सुडाची भावना आली होती. त्याने घेतलेला बदला नंतर आम्हाला वाचायला मिळेल. 32 वचन पुढे मी आपणाकरिता वाचत आहे. शमूएलाचे दुसरे पुस्तक 2 अध्याय आणि 32 वचन. आणि त्यांनी असायलास उचलून नेऊन बेथलेमातील त्याच्या बापाच्या थडग्यात मूठमाती दिली. मग यवाब व त्याचे लोक रात्रभर कूच करून उजाडताच हेब्रोनास पोहोचले. असायलच्या मूठमातीद्वारे ह्या अध्यायाची समाप्ती होत आहे. मूठमाती दिल्यानंतर यवाब आणि त्याचे लोक रात्रभर चालून गेले आणि सकाळी हेब्रोनास पोहोचलेत. जे काही घडले ते त्यांनी दाविदास सांगितले. श्रोत्यानो, परमेश्वराने दाविदाबद्दल त्याची जी सर्वसाधारण योजना होती ती प्रगट केली. परंतु नंतर आम्हाला आढळतं की प्रत्येक गोष्ट विस्तृत रूपाने थोडी थोडी प्रकट झाली. एकदम एकाच वेळी सगळे काही पूर्ण झाले नाही. परमेश्वराने ज्या प्रकारे त्याला अनुशासित केले होते त्यामुळे दावीद धीर धरण्यास शिकला. आम्ही जे परमेश्वराच्या सेवेत आहोत, आम्हाला सहनशीलता, धीर धरणे हे शिकायचे आहे. याकोबाचे पत्र 1 अध्याय 3 आणि 4 वचन सांगतं, तुम्हास ठाऊक आहे की तुमच्या विश्वासाची परीक्षा उतरल्याने धीर उत्पन्न होतो आणि धीराला आपले कार्य पूर्ण करू द्या, ह्यासाठी की तुम्ही कशातही उणे न होता तुम्हाला अखंड परिपूर्णता प्राप्त व्हावी. दाविदाने परमेश्वराच्या आज्ञेचे पालन केले आणि परमेश्वराच्या आज्ञाधारक सेवकाप्रमाणे तो हेब्रोन येथे गेला आणि तेथे त्याचा राजा म्हणून अभिषेक करण्यात आला. ह्या ठिकाणी लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही की दाविदाचे गौरव हळूहळू थोड्या थोड्या प्रमाणात आले. संपूर्ण इस्रायल राष्ट्रावर दाविदाला राजाच्या रूपात आणण्याचे कार्य परमेश्वर पायरी पायरीने वेगवेगळ्या पैलूंचा उपयोग करून करीत होता. परमेश्वराचे मार्ग पायरी पायरीने अंमलात येतात. परमेश्वराच्या सेवकाची उन्नती हळूहळू होते. परमेश्वर दाविदाला पूर्णपणे समजदार होण्याकरिता भरपूर वेळ देत होता. त्याला वेगवेगळ्या परीक्षा, अडचणी, संकटे आणि प्रतीक्षेद्वारे त्याने अनुशासित केले. परमेश्वर त्याच्या सेवकांना ईर्ष्या, कडवाटपणा इत्यादींमधून सुद्धा जाऊ देतो. श्रोत्यानो, दाविदाच्या जीवनात अनेक अनुभव आलेत, परंतु त्याद्वारे तो समजदार झाला, आत्मिक रूपाने वाढत गेला. आता आपण 3 अध्यायाकडे वळत आहोत. 3 अध्याय सुद्धा ज्या यादवी युद्धामुळे राष्ट्र दुर्बल बनले त्याचा वृत्तांत वाचायला मिळतो. हळूहळू दावीद प्रबळ होत गेला. त्याने सामर्थ्य प्राप्त केले. अब्नेर इशबोशे सोबत मिळाला आणि त्याने दाविदाला सोडले. यवाब जो दाविदाचा सेनापती होता त्याला अब्नेरवर संशय आला आणि असायलच्या मृत्यूबद्दल सूड घेण्याची तो संधी शोधत होता. त्याने त्याचा खून केला. 3 अध्याय 1 वचन सांगतं की शौलाचे घराणे व दाविदाचे घराणे यांच्यामध्ये फार दिवस युद्ध चालू राहिले. दावीद प्रबल होत गेला व शौलाचे घराणे निर्बल होत गेले. त्या देशाची जी स्थिती झाली होती ती आंतरिक संघर्ष, भांडणे ह्याच्यामुळे डामाडोल झाली होती. यादवी युद्ध सुरू होते. राष्ट्राचे सामर्थ्य नष्ट होत चालले होते. संपत्ती समाप्त होत चालली होती आणि दावीद हेब्रोनमध्ये 7.5 वर्षे होता. 2 ते 5 वचने पहा. हेब्रोन येथे दाविदास पुत्र झाले ते हे: एजलेनीन, अहिनवाम हिच्यापासून त्यास अम्मोन झाला, हा त्याचा ज्येष्ठ पुत्र. कर्मेली नाबालाची स्त्री अबिगैल हिच्यापासून त्यास किलाब झाला, हा त्याचा दुसरा पुत्र. गशुराचा राजा तल्मै याची कन्या माका हिच्यापासून त्याला 3रा पुत्र अबशालोम झाला. हग्गीतीपासून 4था पुत्र अदोनिया झाला. अबिटलेपासून 5वा पुत्र शफाट्या झाला आणि दाविदाची स्त्री एगला हिच्यापासून 6वा पुत्र इथराम झाला.
हेब्रोन येथे दाविदास जे पुत्र झाले ते हे. श्रोत्यानो, दाविदाच्या 2 पेक्षा अधिक बायका होत्या. दुसऱ्या स्त्रिया होत्या, ज्या दाविदाकरिता पुढे जाऊन फार मोठी समस्या बनणार होत्या. परमेश्वराने त्याकरिता संमती दिली नाही आणि दावीद सुद्धा आनंदात त्यामुळे राहू शकला नाही. दाविदाच्या पुत्रापैकी एक पुत्र होता अबशालोम. मला खात्री आहे की आपणापैकी बऱ्याच लोकांना त्याच्याविषयी माहिती आहे. नंतर आम्ही पाहणार आहोत श्रोत्यानो की त्याने कशा प्रकारे दाविदाच्या विरुद्धात बंड केले आणि कशा प्रकारे तो त्याच्या विरुद्धात केला. हाच तो पुत्र होता ज्याच्याविषयी दावीद विचार करीत होता की तो त्याच्यानंतर राजा म्हणून येईल. परंतु तो युद्धामध्ये यवाबद्वारे फार वाईट रीतीने मारला गेला. जेव्हा तो मारला गेला तेव्हा दाविदाला फार दुःख झाले. अबशालोमची माता कोण होती? त्याची माता माका होती, जी तल्मई जो गशूरचा राजा होता त्याची मुलगी होती. आपण जर शमूएलाचे पहिले पुस्तक 27वा अध्याय आणि 8वं वचन वाचाल तर आपणास आढळेल की दावीद व त्याचे लोक यांनी गशुरी, गिरची व अमालिकी यांच्यावर स्वारी केली होती. मला वाटतं की असे करण्यामध्ये दाविदाने चूक केली. त्याने ह्या लोकांची कत्तल केली. त्यामध्ये गशूरचा राजा सुद्धा होता. परंतु त्याने त्याच्या मुलीला बंदी करून नेले. ते अर्थातच त्याची पत्नी झाली आणि त्यांना पुत्र झाला. तोच हा तरुण पुरुष होता ज्याने दाविदाविरुद्ध बंड केले. श्रोत्यानो, ह्या सर्व गोष्टींकडे परमेश्वराचे लक्ष होते. दावीद आपल्या पापांपासून, त्यांच्या परिणामांपासून दूर जाऊ शकला नाही हे लक्षात घेणे आमच्याकरिता फार महत्वाचे आहे. आम्ही सुद्धा अगदी हेच करतो. आम्ही पूर्णपणे परमेश्वराच्या आज्ञा पाळीत नाही. काही प्रमाणात पाळतो आणि काही ठिकाणी आपल्या मनाप्रमाणे करतो आणि नेमके तेथेच आम्हाला पश्चाताप करण्याची पाळी येते. आज आपल्या जीवनात असं काही आहे का जिथे आपण परमेश्वराच्या आज्ञा विसरल्या आहात आणि मनाप्रमाणे करीत आहात? लक्षात असू द्या, आज नाहीतर उद्या, उद्या नाहीतर परवा आपणास परिणाम अवश्य भोगावे लागतील. दाविदाची सर्व नावाची बहीण होती, जिचे 3 पुत्र होते, यवाब, अभिषय व असायल. अब्नेरचा पाठलाग करीत असताना असायल मारला गेला आणि शेवटी ह्या सूडबुद्धीच्या परिणामस्वरूप म्हणून अब्नेरचा मृत्यू झाला. 3रा अध्याय 6व्या वचनात आम्ही वाचतो की शौलाचे घराणे व दाविदाचे घराणे यामध्ये जो कलह माजला होता त्यात शौलाच्या घराण्यास अब्नेराचे पाठबळ होते. अब्नेर हा शौलाच्या सेनेचा प्रमुख सेनापती होता, ज्याने शौलाच्या मुलाला इशबोशेतला गादीवर बसवले. तो अब्नेर वयाने अधिक उच्च पदावर असलेला अनुभवी पुरुष होता. तो तरुण राजाचे ऐकण्यास तयार नव्हता. त्याने असे काही केले जे त्याने कराव्यास नको होते. 7 आणि 8 वचने आम्हाला सांगतात, शौलाची एक उपपत्नी होती. ती अय्याची कन्या असून तिचे नाव रिस्पा असे होते. इशबोशेताने अब्नेरास विचारले, तू माझ्या बापाच्या उपपत्नीपाशी का गेलास? इशबोशेताचे हे शब्द ऐकून अब्नेरास क्रोध आला व तो त्यास म्हणाला, मी काय कुत्र्याचे डोके आहे? मी काय यहूदाच्या पक्षाचा आहे? आज तुझा बाप शौल याचे घराणे आणि आप्तजन याजवर मी दया करीत असून तुला दाविदाच्या हाती लागू दिले नाही आणि तू आज ह्या बायकोच्या संबंधाने मला दोष देत आहेस काय? श्रोत्यानो, मृत्यू झालेल्या राजाच्या उपपत्नीसोबत सहवास करण्याचा त्या राजानंतर सत्तेवर येणाऱ्या राजाचा पूर्ण अधिकार असे. अब्नेरने इशबोशेतच्या ह्या अधिकारावर अतिक्रमण केले, त्याचे उल्लंघन केले आणि रिस्पाजवळ तो गेला, जी शौलाची उपपत्नी होती. जेव्हा राजाने त्याला तसे करण्याकरिता दाटले तेव्हा अब्नेरास क्रोध आला. 9 ते 11 वचने सांगतात, मी शौलाच्या घराण्याकडून राज्य हिसकावून घेईन आणि दाविदाची गादी दानापासून बेरशेबापर्यंत इस्रायल व यहूदा याजवर स्थापीन अशी आणभाग परमेश्वराने केली आहे. तदनुसार मी त्याशी वर्तन केले नाही तर देव अब्नेराचे त्या मानाने किंबहुना त्याहूनही अधिक शासन करो. त्याच्याने अब्नेरास काही एक जबाब दिवावला नाही, कारण त्याचा त्याला धाक होता. श्रोत्यानो, दुसऱ्या शब्दात अब्नेरने शौलाच्या घराण्याशी संबंध तोडून मानहानी करण्याचा त्याचा उद्देश स्पष्ट केला. 12 गोत्रांवर राजा बनण्याकरिता तो त्याची मदत करणार होता. 12 आणि 13 वचने सांगतात, अब्नेराने आपल्या नावाने दाविदाकडे जासूद पाठवून सांगितले, हा देश कोणाचा बरे? आणखी असेही सांगितले की आपण माझ्याशी सलोखा करा. सर्व इस्रायलांचे मन आपणाकडे वळविण्याच्या कामी मी आपणाला हात देतो. दाविदाने म्हटले, बरे, मी तुझ्याशी सलोखा करीतो, पण एक गोष्ट तुला केली पाहिजे, ती ही की तू मला भेटावयास येशील
तेव्हा आपल्याबरोबर शौलाची कन्या मिखल हिला घेऊन येणार नाहीस, तर तुझी माझी भेट व्हायची नाही. श्रोत्यानो, अब्नेराने ह्या अटीला मान्य केले आणि जेव्हा तो दाविदाला भेटायला गेला, तेव्हा मिखलला घेऊन गेला. मिखल ही दाविदाची पहिली पत्नी होती. शौलाने तिला दाविदापासून दूर केले होते. श्रोत्यानो, ह्यामुळेच त्याला दुःख कष्ट सहन करावे लागले. त्याने पापाला जीवनात प्रवेश दिला, परंतु हे सगळे काही असताना सुद्धा त्याचा परमेश्वरावरील विश्वास संपला नाही. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियांनो, आजच्या अध्ययनात आपण जाणले असेल की वास्तविक पाहता शौलाच्या मृत्यूनंतर गृहकलह वाढला आणि संपूर्ण इस्रायल राष्ट्राच्या विभागणीला प्रारंभ झाला. दक्षिणेकडील वंश आणि उत्तरेकडील वंश यांमध्ये वांशिक कलह सुरू झाला. होय प्रियांनो, जेव्हा आम्ही देवापासून दूर असतो त्यावेळेस सैतान आमच्या बाबतीत नेमके हेच करतो. वाद, तंटा, भांडण, संघर्ष कायम होतात. एकमेकांच्या जीवावर उठणे किरकोळ बाब होऊन जाते. परंतु आम्ही हे लक्षात घ्यावे की देव या गोष्टी आमच्यापासून अपेक्षित करीत नाही. म्हणूनच आमच्यामध्ये देवाचे भय, आदर, सन्मान शेवटपर्यंत असायला हवा. आज आपण विचार करू की काय आमच्यामध्ये गृहकलह आहे? काय आमचे कुटुंब दुभंगलेले आहे, विभागलेले आहे? आपण प्रार्थना करू. सर्व समर्थ आमच्यावरती दया आणि कृपा करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, आम्ही तुझ्या चरणापाशी आलेलो आहोत. होय प्रभूजी, आम्ही हे जाणलेलं आहे की आमच्यामध्ये वाद असू नये, भांडण असू नयेत, तंटा असू नये आणि कलह असू नये. परंतु बापा, आम्ही आमच्या जीवनामध्ये पाहतो या सगळ्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये आहेत. आणि म्हणूनच प्रभूजी, आज आम्ही आमचे अंतःकरण तुझ्या पवित्र हातामध्ये सोपवतो. यासाठी की प्रभूजी, तो आम्हा प्रत्येकाला स्पर्श करावा. आणि प्रभूजी, आम्ही आमच्या स्वार्थासाठी नव्हे, तर प्रभूजी तुझ्या इच्छा परिपूर्ण करण्याकडे आमचं लक्ष द्यावं. आणि प्रभूजी, आम्ही योग्य गोष्टी कराव्या. होय बापा, आणि म्हणूनच आम्ही एकमेकांवरती प्रीती करावी. आमच्यामधील वाद भांडण निघून जावं. आणि बापा, तुझी शांती आमच्या जीवनामध्ये प्रस्थापित व्हावी म्हणून आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो. तू आमचा ताबा घे, तू आम्हाला आशीर्वादित कर. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे मागतो म्हणून तू ऐक. आमेन. ख्रिस्ताचे भय बाळगून एकमेकांच्या अधीन असा. प्रभूची शांती आपणाबरोबर असो.